चला मॅच सुरू करायची, वाजत घालू नका विनंती असेल. चला सामना सुरू करा विनंती असेल. पंच किरण शिंदे, चला तुम्ही तुम्ही कृपया वाजत घालू नका मैदानामध्ये. सामना सुरू करा लगेचच. मॅच सुरू करायची आहे. सामना असेल 4 षटकांचा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय, तर 6 चेंडू 6 चौकार लगेच 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल पटली यांच्याकडनं. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू मात्र अप्रतिम फेकत असताना काय पिचिंग करतात. प्रतिम पिचिंग, डॉट बॉल लगेच फेकला जातोय. सतीश उपाध्याय यांच्याकडनं 3000 रुपयांचा कॅश प्राइज असेल 6 बॉल 6 चौकारांसाठी. तर पहिला चेंडू डॉट फेकत असताना गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा मार्क वरती आपल्या अक्षय. हा चेंडू अतिशय चांगला फेकत असताना, चला विनंती प्रेक्षकांना कोणी बाहेरून आवाज देऊ नका. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल. पहिले 2 बॉल काय फेकलेत अक्षयने. अचूक अप्रतिम गोलंदाजी करत असताना अक्षय मैदानामध्ये सुरेख गोलंदाजी. टफ फाईट मॅच आहे 100%. हा सामना प्रेक्षकांना शेवटपर्यंत नक्कीच रंगेल. पहिले 2 बॉल या अतिशय चांगले फेकत असताना गोलंदाज अक्षय. तर मेन मध्ये नक्कीच पंकज येत आहेत मैदानामध्ये. हा चेंडू क्या प्रतिम गोलंदाजी. अक्षय गोलंदाजी करतोय. पहिले 3 बॉल मात्र लॅबोला उभं ठेवलंय अक्षरशः. सूर्य गोलंदाजी होत असताना मैदानामध्ये अक्षयच्या माध्यमातून प्रतिम गोलंदाजी. प्रतिम गोलंदाजी पहिले 3 चेंडूवर नक्कीच डॉट फेकत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा सजवते मार्क वरती. आपल्या डाव्या हाताचा गोलंदाज आहे आणि काय गोलंदाजी करतोय वेगवान. इथे मात्र या बॉल वरती चांगला फटका खेळला जातोय. फलंदाज नक्कीच बीट होतोय विकास कांबळे. त्याला बीट करून सीमा चेंडू बाहेर जातो आणि चौकार. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा आतापर्यंत नक्कीच धावफलकावरती लगवले गेले आहेत. खूप चांगली मैदानामध्ये गोलंदाजी होती. हा चेंडू देखील सुरेख फेकला होता. मात्र चकुला बीट झाला आणि त्याला नक्की चेंडू बीट करून सीमारेषा बाहेर जातोय. चौकार येतोय धावसंख्या धावफलकावरती. एकूण 4 आकड्यावरती पाहायला मिळते. 4 धावा आतापर्यंत नक्कीच धावफलकावरती लगवले गेले आहेत. यावेळेस मात्र हा चेंडू बॅटची काढा घेतोय पाठीमागे असताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती वाढेल. एकूण 5 आकड्यावरती पाहायला मिळते. 5 धावा आतापर्यंत नक्कीच धावफलकावरती लगवल्या गेल्यात. धावसंख्या 5 आकड्यावरती गोलंदाज सज्ज होते मार्क वरती आपल्या पंचांच्या डाव्या बाजूने. मात्र या चेंडूची चेक केला जातोय. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 5 आकड्यावरती अप्रतिम गोलंदाजी केली आहे गोलंदाज अक्षयने या षटकामध्ये. व्यावेळेस मात्र अक्षय अप्रतिम गोलंदाजी करतोय. ठसन क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आणि फलंदाज सूरज उपाध्याय बॅक टू द पवेलियन. गोल्डन डक वरती बाद होते सूरज उपाध्याय मैदानामध्ये. आणि विकेटचा नक्कीच पतन झाल्यानंतर जल्लोष साजरा केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. या संघाच्या दरम्यान एका बाजूला आहे असलपा पॅकर्स, दुसऱ्या बाजूला जॉर्ज 11
नक्कीच गतवर्षी देखील हे दोन संघ आमने सामने आले होते स्पर्धेच्या माध्यमातून, मात्र तेव्हा जॉर्ज 11 संघाने बाजी मारली होती. आई स्वराज्य गावदेवी विपक्ष दिनकर काका स्मृती असा सामना सुरू आहे. आणि खूप चांगल्या मैदानाच्या मध्ये कामगिरी. धावसंख्या धावफलकावरती 5 आकड्याची पाहायला मिळते. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात. षटक मार्गस्थ आहे. त्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत खंडारे येतोय गोलंदाजी मार्क वरती. अस्तित्वाची लढाई सुरू आहे मैदानामध्ये. सामना कोणी जिंको कोणी हारो, मात्र प्रेक्षकांना जे काही हवंय ते सर्व सामन्यामध्ये मिळेल. जॉर्ज विपक्ष अस्सलपा अशी लढत पाहायला मिळते. गोलंदाज सजवतो आपल्या मार्क वरती. हा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न होता. एकच धाव मात्र बॉलवरती घेतली जाते. लेग बाईज. गुड कॉल फ्रॉम निलेश पांचाळ. अतिशय चांगली पंचांची भूमिका. तर धावसंख्या आहे धावफलकावरती एकूण 6 आकड्यावरती. 6 धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली आहे. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक विलास भोईर आणि त्याचबरोबरीने हेमंत भोईर यांच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन आहे स्पर्धेचं. लाखामोलाचं आयोजन, लाखामोलाची स्पर्धा. सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू ऑनसाइडला खेळत असताना चांगला फटका आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दुसऱ्या धावेचा इथे मात्र चुकी केली जाते आणि एकूण या धावा फलकावरती येतील. एकूण धावा सांगायच्या आहेत पंच. एकूण धावा किती आहेत? डीजे थोडासा आवाज द्या. डीजे थोडासा आवाज द्यायचा. एकूण धावा किती आहेत पंच? चला मैदानामध्ये अपशब्द वापरू नका विनंती असेल. अपशब्दाचा वापर कमी करा. 6 धावा आहेत एकूण या 6 धावा. पंच किती धावा आहेत निलेश? 6. तर नक्की 6 धावा पाहायला मिळतात मैदानामध्ये. ओरम क्रिकेटचं चित्र मात्र आता अंडरम क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. दिनकर काका स्मृती संघ रोहन चिल्यान टीम विनंती असेल खेळाडू कोणी आवाज देऊ नका. शिस्तबद्ध स्पर्धा आहे. लाखामोलाचं आयोजन आहे. विनंती असेल कोणी आवाज देऊ नका. आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत. कारण साधारण डोंबिवली क्रिकेटचा आपण विचार केला तर शांतता हवी आहे. फलंदाज बाद अनिकेत खंडारे कमबॅक करतोय. आता मात्र मैदानाच्या बाहेर रमतंगसार व्यावसायिक संघ आहेत आणि इथे मात्र काय गोलंदाजी सुरू आहे अप्रतिम. अनेक प्रेक्षक वर्ग इतक्या रात्री देखील ही स्पर्धा नक्कीच एन्जॉय करतात. कारण की मॅच कोणाची आहे? अस्सलपा आणि जॉर्जची. म्हणून नक्कीच अनेक प्रेक्षक वर्ग ही नक्कीच स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट एन्जॉय करतात. नक्कीच गेली जर आपण 15 ते नक्कीच 5 ते 6 वर्ष पाठीमागे गेलो तर संपूर्णपणे अस्सलपा संघाने हाहाकार माजवला होता या अंडरआर्म क्रिकेट विश्वावरती. आणि हे सुद्धाची 5-6 वर्ष आपण पाहायला गेलं तर जॉर्ज संघाने हंगाम गाजवला यंदाचा. मात्र दोन्ही संघ बलाढ्य आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे एकूण 12 धावा झाल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे अनिकेत खंडारेचं आणि 12 ही धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतील. ठसन क्रिकेट पाहायला मिळेल. जरी दोन्ही संघांचे मैदानाच्या बाहेर मैत्रीपूर्व संबंध असतील तरी देखील मैदानामध्ये एक ठसन क्रिकेट पाहायला मिळेल. मैदानामध्ये एक बलाढ्य अशी मॅच पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये बलाढ्य सामना पाहायला मिळतो. अनिकेत खंडारे मात्र काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम पिचिंग केली जाते. प्रत्येक बॉलला वेगळ्या पद्धतीने फेकतोय आणि नक्कीच मतंग स्थानाला मैदानाच्या बाहेर त्यांनी पाठवले. नवीन फलंदाज अरविंद तांडेल येतात 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज राऊंड विकेट करण्यास सज्ज होतोय अनिकेत खंडारे. इथे मात्र चेक केला जातोय. एक चेक तुम्हाला अलाउड असेल प्रति षटका मागे आणि तो चेक मात्र पूर्ण करत असताना हा चेंडू अप्रतिम फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमा पार जातोय. चौकार. नक्कीच काय फटका लगवलाय अरविंद तांडेल यांनी. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चला विनंती आहे जॉर्ज 11 संघ आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करत आहोत आणि नक्कीच प्रेक्षकांना देखील विनंती करतो कुणी बाहेरून आवाज देऊ नका. लक्षात घ्या शिस्तबद्ध स्पर्धा. अजय सांगा तुम्ही खेळाडूंना विनंती करतोय. आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत. तुम्ही नक्कीच आम्ही तुमचा आनंद समजू शकतो मात्र आनंद इतकाही जास्त साजरा करू नका की सगळ्यांच्या नक्कीच पाहायला गेले तर आमच्या माईक पर्यंत आवाज येतोय. विनंती असेल आणि खंडारे पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू त्या बॉल थोडासा वेगळा फेकला. यावरचा बॉल त्याच्या पट्ट्यामध्ये दिला होता फलंदाज अरविंद तांडेलच्या. मात्र हा बॉल थोडासा बाहेर पिचिंग करतायत आणि मात्र डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण आहे धावफलकावरती
16 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2 मधला. अनिकेत खंडारे पुन्हा सज्ज होतोय. राईट राऊंड विकेट कडून गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू आणखीन एक देखना फटका. चेंडू सीमा पार जातोय. चौकार. धावसंख्या या फलकावरती एकूण येत असताना पहिल्या 2 षटकाच्या नंतर 10.00 सरासरीने तब्बल 20 धावा फलकावरती कुठल्या गेल्यात. धावसंख्या आहे त्या फलकावरती 20 या आकड्यावरती. 20 धावा लागल्या. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राहुल बागुल येतोय गोलंदाजी मार्क वरती. मात्र अरविंद तांडेलने काय फलंदाजी केली आहे. आता मात्र उल्हासनगर विपक्ष उल्हासनगर. एका बाजूला राहुल सुरावडे, दुसऱ्या बाजूला राहुल बागुल. 2 खेळाडू आमने सामने आले. दोन्ही देखील उल्हासनगरचे आहेत. एकमेकांच्या धावपेची माहीत आहेत. तर दादा सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. उजव्या बाजूने पंचांचा राऊंड विकेट. कोण जिंकेल सामना. आई स्वराज्य गावदेवी की दिनकर काका स्मृती. जितू भोईर की सागर पावशे. सामना कोण जिंकेल येणारी वेळ ठरवेल. हा चेंडू राहुलच्या बॅट मधून रिवर्सच्या माध्यमातून चौकार येतोय. धावसंख्या वाढेल धावफलकावरती एकूण येत असताना 24 या आकड्यावरती. 24 धावा फलकावरती लगवले गेल्यात. एकूण पाहायला मिळते आम्हाला 24 धावसंख्या. दादेला पहिल्याच बॉलवरती नक्कीच मोठा फरक दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गत वर्षी देखील याच मैदानामध्ये सामना झाला होता. असलपा पॅकर्स विपक्ष विकी म्हात्रेकडनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल लगातार 3 चौकारांसाठी. आणि इथे मात्र बॅक फुटवरती जाऊन काय फलंदाजी पाहायला मिळते. एक धाव नक्कीच कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. मात्र एका धावेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतात. 3 विकेटसाठी आहे, माफ करा, 3 विकेटसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल विकी म्हात्रे यांच्याकडनं. स्कोर झालाय तो म्हणजे एकूण 25 आकड्यावरती. 25 धावसंख्या पाहायला मिळते. 25 धावा आतापर्यंत फलकावरती लावल्या गेल्यात. राऊंड विकेटकडनं मारा करत असताना गोलंदाज पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये राहुल बागुल. पहिल्या बॉलवरती चौकार आला. मात्र त्यानंतर या बॉलवरती एक धाव खर्च करतात. अरविंद तांडेल समोर आहेत, ज्याच्याकडे 44 फटके काढण्याची खूप मोठी चांगली बॅटिंग लाईनअप आहे. शफल ऑन ऑफ स्टिक वरती आले होते. मात्र राहुल बागुलच्या बॉलवरती प्रत्युत्तर नव्हतं. टप्पापर्यंत बॉल लेग ब्रेक झाला आणि पहिली दांडी वाकवली गेली. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती एकूण 25 आकड्यावरती. गोलंदाज सज्ज होतोय राहुल बागुल. पुन्हा गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक मार्कच आहे ते म्हणजे 3रं. आणि आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक 3 मध्ये चौकार आला पहिल्या बॉलवरती. मात्र त्यानंतरचा कमबॅक अतिशय अचूक करत असताना एक गडवे देखील बाद केला. तर आता मात्र तब्बल 5व्या क्रमांकावरती सुनील विश्वकर्मा मैदानामध्ये उर्फ गांगूर या नावाने प्रचलित असणारा खेळाडू. आणि नक्कीच खूप चांगली बॅटिंग. आता मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये. राहुल सुरवाडे अजूनही मैदानामध्ये झुंज देतोय. एकाच केलेला होतोय. एक चौकाचा बॅटपर्यंत आम्हाला पाहायला मिळालाय. अरविंद तांडेलनी खूप फास्ट बॅटिंग केली. 2 चौकार दाखवलेत. मात्र इथे रिव्हर्स काय अटेम्प्ट केलाय. बॅट्समन आहेत मैदानामध्ये सुनील विश्वकर्मा गांगुलच्या बॅटमध्ये येणारा एक बहारदार फटका. आणि ते मात्र या बहारदार फटक्याने हे मैदान फुलवून टाकलंय. आणि या 4 धावा. धावसंख्या एकूण 29 आकड्यावरती. या 3ऱ्या षटकामध्ये मात्र जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. जबरदस्त फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळतात.
धावसंख्या एकूण येत असताना 29 या आकड्यावरती 29 धावा लगोला गेल्या. षटक क्रमांक मार्कच आहे ते म्हणजे तिसरं. गोलंदाज राहुल बागुल सज्ज होते आपल्या मार्कवरती. पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट समोर आहे सुनील विश्वकर्मा. येता क्षणी चौकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. इथे मात्र आणि क्विकली कोणता खेळ असेल तर नक्कीच नाव अंतिम आपण आवाजून घेऊ शकतो. कारण की या खेळामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोण असेल तर तो क्षेत्ररक्षक आहे. हे मात्र आपण आवर्जून नाव घेऊ शकतो. कारण की डोळ्यात तेल घालून तीक्ष्ण नजरेने फिल्डिंग करावी लागते. गॅप मध्ये आहे. काय फलंदाजी करतो सुनील विश्वकर्मा. आणि मला देखील खूप दिवसाच्यानंतर सुनील विश्वकर्माची बॅटिंग पाहायला मिळते. कारण की यंदाचा मोसम पाहिला तर थोडासा नक्कीच पाठीमागे फलंदाजी करतो. थोडासा बॅकफुटवरती आहे. मात्र या सामन्यामध्ये आणि ही स्पर्धा नक्कीच लक्की आहे. या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे तो यावर्षी देखील थोडासा भरलाय फुललाय. 2 चौकार दाखवला आपल्या बॅटमधनं. खूप चांगली फलंदाजी. स्टॅप केला जातोय समोर चेंडू खेळत असताना चांगला फटका आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत. दुसरी धाव कंप्लीट होईल का. आणि मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू जाईल. तिसऱ्या पंचाला नक्कीच आपण रेफर करू. तर एकूण नक्कीच जाऊयात आपण जीडीसीकडे. आम्हाला जीडीसीची मदत घ्यावी लागते ग्लोबल टेनिस क्रिकेटची. आणि नक्कीच तिथे आहेत आमचे ऑपरेटर जीडीसीचे. इथे आमच्या स्पर्धेचे आयोजक हेमंत भोईर साहेब जातात तिथे. ते चेक करतील आणि पंचांमध्ये नक्कीच निर्णय पाठवतील. पॉपिंग क्रीजमध्ये जर आपली बॅट पदार्पण केली असेल गांगुली नक्कीच पाहायला गेलं तर सुनील विश्वकर्माने तर या 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि जर बॅट पदार्पण केली नसेल तर एकच धाव असेल. आणि नक्कीच एक बेनिफिट देखील मिळेल. एक फलंदाज देखील बाद होईल धावचीच्या स्वरूपामध्ये. तर एक 2 अँगलने पाहू शकता आपण. समोर एक अँगल आहे कॅमेराचा. एक बरोबर व्यासपीठाच्या बाजूला आहे. त्यामुळे नक्की समजेल की फलंदाज धावचीत आहे की नाही. कारण की टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर का करायचा नाही. ते मात्र वापर आमच्या आयोजकांच्या माध्यमातून अचूक वेळी केला जातोय. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत असताना रजनी क्रिकेट आहे. त्याचबरोबरीने सुनीलने नक्की ज्याप्रमाणे फलंदाजी केली आहे 360 अँगलमध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या 2 वरती 2 मोठे फटके दाखवलेत. आणि घनसाम युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल. कारण की जेव्हा जेव्हा 2 संघ आमने सामने येतात तेव्हा रजनी क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी नक्कीच लकी प्रेक्षकांसाठी पैसा सामने पाहायला मिळतात. आणि आणि पंच फलंदाज बाद. पॉपिंग क्रीजमध्ये जाऊ शकत नाहीत फलंदाज सुनील विश्वकर्मा. आणि फलंदाज बाद होत आहेत. मोठा धक्का लागतो. सुनील विश्वकर्मा देखील मैदानाच्या बाहेर. तर धावसंख्या एकूण आहे धावफलकावरती 34 34 धावा. आणि मात्र तब्बल 6व्या क्रमांकावरती येत असताना फलंदाज रोहन चिले तसे नक्कीच खालती येतात. 6व्या क्रमांकावरती असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक तिसरा देखील इथे मात्र समाप्त होत. आणि पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती आम्हाला पाहायला मिळते. आता मात्र शेवटचे षटक आहे. धर्मेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 मध्ये धर्मेश असताना आम्हाला पाहायला मिळतोय. आणि धर्मेशच्या माध्यमातून देखील खूप चांगली गोलंदाजी आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली. आणि या सामन्यात देखील सज्ज होते धर्मेश गोलंदाजी मार्कवरती. समोर मात्र राहुल सुरवडे आहे. खऱ्या त्याने असलपा विपक्ष जॉर्ज अशी मॅच पाहायला मिळते. आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. आनंद घेतात या स्पर्धेचा नारायण भोईर स्मृती चषक 2019चा. तर गोलंदाज सज्ज होते पहिल्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये शेवटच्या. हा चेंडू इथे मात्र ते देतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. आणि अतिशय वेगाने +2 अशा एकूण 2 धावा धावफलकावर अंकित होत आहेत. 3 धावांनी धावसंख्या धावफलकावर अंकित होईल. आणि 3 धावांनी मात्र धावफलक पुढे जाईल. एकूण येत असताना 37 या आकड्यावरती 37 धावा धावफलकावर आतापर्यंत लगवायला गेल्यात. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 37 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे आता मात्र राहुलला या शेवटच्या षटकामध्ये काहीतरी करावं लागेल. धर्मेशकडे जर गोलंदाजी धर्मेशचा पण विचार केला वेग नाहीये धर्मेशकडे मात्र टप्पा अचूक आहे. आणि त्यामध्ये त्याच टप्प्यावरती बॉलिंग करत असताना हा चेंडू देखील खरा फेकला जातोय. काउल 82 अपील केली आहे. कट असेल तर पाहायचं काय घडेल मैदानामध्ये. कारण की ज्याप्रमाणे यशरक्षण केलंय सचिन राणे यांनी अप्रतिम आहे. कट आहे.
तर डॉट बॉल मैदानामध्ये असेल. धावसंख्या धावफलकावरती 37 आकड्याची पाहायला मिळते. 37 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. तर कट आहे, बॅटकट आहे पंचांना सांगत असताना 37 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. मात्र काय विश्लेषण होत असताना पाहायला मिळते संजय राणे यांच्या माध्यमातून आठवण एम एस धोनीची अप्रतिम यशरक्षण. पुढे सरकलेत ऑफसाईडला गॅप मध्ये. पहिल्या बॉलवरती नाराज होते, मात्र दुसऱ्या बॉलवरती संपूर्णपणे सुद्धा जे प्रयत्न करतो, जे प्रयत्न पणाला लावलेत आणि चौकार दाखवत आहेत. खूप चांगली फलंदाजी. धावसंख्या चौकाराने वाढेल. एकूण येत असताना तब्बल 41 आकड्यावरती गोलंदाज धर्मेश मुंडे सजवते आपल्या गोलंदाजी मार्कवरती. समोर आहे आता मात्र राहुल सुरावडे, यंदाच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू. सलामीला आहे. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. एकाचा तोपर्यंत वसूल केली जाते. एका धावने धावसंख्या वाढेल धावफलकावरती 42. लेग बायची येणारी एक धाव. वेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. तर तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते. तर चेंडू शिल्लक आहेत एकूण 43 धावसंख्या पाहायला मिळते. शेवटच्या अजून 2 बॉल शिल्लक आहेत षटकातील. आणि इथे मात्र चेक हा नक्कीच कंप्लीट केला जातो मैदानामध्ये. जो एक चेक अलाउड होता तो चेक मात्र कंप्लीट करायचा असताना धर्मेश सध्या तो बनवतो गोलंदाजी मार्कवरती. राऊंड विकेट मारा करत असताना दिनेश उर्फ गुग्गी राऊंड विकेट. हा चेंडू लिसू करायचा प्रयत्न होता. एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी येतील का, आणि ते मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत. नक्कीच इथे धावसंख्या वाढेल धावफलकावरती. एकूण येत असताना नक्कीच अगोदर देखील फलंदाज बाद होते. नक्कीच स्टंप काढले, पंताची थोडीशी मेहनत वाढवत आहेत गुगी मैदानामध्ये. धावसंख्या एकूण 44 आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक मार्गस्थ आहे म्हणजे शेवटचं, आणि आतापर्यंत 44 धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली आहे. आता मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, आणि एका येणाऱ्या बॉलवरती मोठ्यात मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जाईल राहुल सुरवाडेकडून. कारण की ज्या प्रकारे फलंदाजी करतोय 44 धावा झाल्या. शेवटचा चेंडू आहे. चला स्पीडअप करा, रिदम तोडू नका सामन्याचा. ज्या स्पीडमध्ये मॅच सुरू आहे त्या स्पीडमध्ये सुरू राहू द्यात. शेवटचा एक बॉल नक्की शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकामध्ये. तर धर्मेश अप्रतिम गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. राहुलला नक्कीच थांबवतोय. एक चौकार मात्र आलाय षटकामध्ये राहुलच्या बॅटमधून. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज धर्मेश सज्जता गोलंदाजी मार्कवरती. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते आतापर्यंत. राऊंड विकेट असताना गोलंदाज समोर आहे राहुल सुरावडे. धर्मेश पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑनसाइड स्वीप करतो. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर चेंडू बाउंड्री लाईन मध्ये जातोय. चौकार विकेट धावसंख्या आली धावफलकावरती ती म्हणजे एकूण 48 आणि 49 धावांचं लक्ष आहे. तेव्हा जिथून पाहायला गेले तर आई स्वराचे गाव दिवस संघासमोर 49 धावांचं लक्ष उभं केलंय. तर कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल मैदानामध्ये नक्कीच हे पाहणं देखील गरजेचं आहे. कारण की दिल्ली संघाकडे गोलंदाजी खोलवर आहे. दोन्ही संघ देखील बलाढ्य आहेत. नक्कीच पहिले सत्र समाप्त झाले. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये तब्बल धावा लावल्या धावफलकावरती. पूर्वार्धामध्ये तब्बल धावा लावल्यात. त्यामध्ये पाहायला गेलं तर 48 आणि उत्तरार्धामध्ये सामना जिंकण्यासाठी 49 धावांचा लक्ष. किरण बॉल घेऊन जायचंय. किरण बॉल द्यायचंय. दुसऱ्या सत्रामध्ये तब्बल लक्ष असेल ते म्हणजे 49 धावांचं. तर कशा प्रकारची मॅच होईल मात्र 100% बॉलला या सामना नक्की शेवटपर्यंत रंगेल. कारण की जेव्हा जेव्हा असलप आणि जॉर्ज एकमेकांसमोर येतात तेव्हा ते चांगली लढत प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असते. अनेक प्रेक्षक देखील ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट एन्जॉय करतात. इथे मात्र 4 षटकांमध्ये 49 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लक्षात घ्या जे खेळाडू बाजूला जे प्रेक्षक बसलेत, लक्षात घ्या जे खेळाडू बसलेत ती जागा व्हॉलंटियरसाठी तुम्ही कृपया बाहेर बसायचंय.
खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत त्यांनी बाहेर बसायच्या मैदानाची विनंती असेल, कारण की ते खुर्च्या नक्की आमच्या व्हॉलेंटियर्ससाठी राखीव आहेत. कृपया तुम्ही बाहेर जायचंय, मैदानात कोणी थांबू नका. आणि कोणते प्रेक्षक जर मैदानामध्ये बसले असतील तर सगळ्याला विनंती करतो आपण मैदानाच्या बाहेर जा. तुमच्यासाठी 2 स्टँड अवेलेबल आहेत. नक्कीच प्रेक्षकांसाठी देखील 2 स्टँड आयोजकांनी बांधले आहेत, तुम्ही तिथे नक्कीच बसू शकता. तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. जर पाहायला गेलं तर असलपा विपक्ष जॉर्ज, सामना कोण जिंकेल, असलपा की जॉर्ज, जॉर्ज की असलपा, आपण ऐकायचंय या खेळाचे दुसरं सत्र रोशन संते यांच्या आवाजातून. धन्यवाद. थँक्यू सो मच शुभम. आजच्या रात्रीतील हा अंतिम सामना आपण पाहतोय आणि महत्वाचा सामना सुद्धा आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि जो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल त्या संघाला उद्या 2:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की 2:15 वाजता दुपारी ड्रॉ उडवले जातील 4 संघांमध्ये. तर लाडके व्हॉलेंटियर्स विनंती असेल, अंतिम क्षण आहे आजच्या रात्रीतील, तर एकत्र बसू नका विनंती आहे. चारही बाजूला आपण बसायचं आहे, एकत्र बसू नका प्लीज. आमचे लाडके व्हॉलेंटियर आहेत, अनिकेत धिवाले आहेत, विनंती असेल आपण एकत्र बसू नका. प्रतिमेश माळी आहेत, राजू सोनी आहेत, एकत्र बसू नका. तर डिपल शाह आणि विकास कांबळे ही जोडी आपण पाहतोय. तर एक तेज सरळ गोलंदाज सागर निवाते गोलंदाजी मार्ग वरती. सागर निवाते मॅन फ्रॉम वडाळ्याचा सुपरस्टार आपण पाहतोय. या 20 गोलंदाजी मार्ग वरती तेज सरळ गोलंदाज आहे. ऋतिक गोडे असेल, सागर निवाते असतील, नक्कीच गोलंदाजीची तोफखाना आहे या संघामध्ये आपण पाहतोय. याच संघामध्ये वडाळ्याचे 2 सुपरस्टार आपण पाहतोय. सूरज उपाध्याय असेल, सागर निवाते असेल या संघामध्ये आहे. तसेच आपण पाहतोय 20 मतंग सारंग आहे. आणि वाईटचा इशारा येतो. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. आपण पाहतोय 20 2 धावा धावफलकावरती. विकास कांबळे उर्फ चकुला मॅन फ्रॉम भांडूप. दुसरा चेंडू आपण पाहतोय, 20 निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 20 पहिला मार्गस्थ आहे आणि पावडर षटक आहे. अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. सुरेख फटका आपण पाहतोय. संगणक आहे सॅम्युअल कोम्बिन. अप्रतिम क्षेत्रक्षण आपण पाहतोय सॅम्युअलच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय, कारण की 12.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय लाईन पाहावी लागेल. अष्ट्यांच्या पाठीमागे रोहन चिले आहेत. वाईटचा इशारा येतोय 1+1. एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या रात्रीतील हा अंतिम सामना आपण पाहू शकाल. आणि आपण पाहतोय 20 धावफलक या 20-5 या आकड्यावरती आहे. सुरेख चेंडू आपण पाहतोय. तेज सरळ गोलंदाजी आपण पाहतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय या मैदानावरती सागर निवाते. धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती 5. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च करतोय हा गोलंदाज सागर निवाते. स्ट्राईकला बंद आपण पाहतोय विकास कांबळे उर्फ छकुला ऑन स्ट्राईक. सुरेख टायमिंग आपण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती आहेत.
आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय सागर नेवातीच्या माध्यमातून. बाहेरून कोणी आवाज देऊ नका विनंती असेल. एक चेक पूर्ण करतोय 20 गोलंदाज सागर नेवाते. 6 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईकला फलंदाज डिपल शहा. सुरेख फटका आपण पाहतो. प्रोटेक्शन आहे अरविंद तांडेल आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7 येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. अठरा चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 42 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ज्याची या वर्षीच्या हंगामामध्ये महाराष्ट्रातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची निवड झाली तोच गोलंदाज आपण पाहतोय उल्हासनगरची आन बान शान ऋतिक घोडे गोलंदाजी मार्कवरती. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 42 धावांची गरज आहे. ऋतिक घोडे सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. एक वेगवान गोलंदाज भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय याच साठी हा ओळखला जो गोलंदाज आपण पाहतोय. वेग ही त्याची ओळख आहे. पहिला चेंडू वेगाने इम्प्रेस केले सागर नेवाते. तो चेंडू वरती उचलेल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय एका धावेत 14 धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. स्ट्राईकला पर्यंत आपण पाहतोय 20 विकास कांबळे ऑन स्ट्राईक. सुरेख चेंडू आपण पाहतोय अफडरचा फटका आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आपण पाहतोय. राहुल सुरवाडेच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 9 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय नक्कीच 3:30 वाजत आलेत आणि आपण पाहतोय शिवसेनेचा भगवा झेंडा नक्कीच समोरच्या बाजूला डौलाने अजूनपर्यंत फडकतोय. कारण की भौगोमय वातावरण आपण पाहतोय या मैदानावरती. स्वर्गीय नारायण बोडे स्मृती चषकाचं हे खूप मोठं आयोजन आपण पाहतोय. आदरणीय विलाजी भोईर साहेबांच्या माध्यमातून हेमंतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. एक धाव पूर्ण करतोय. पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. बघूया चौथी धाव पूर्ण होईल का आणि चौथी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. एकदा जोरदार टाळ्या या दोन फलंदाजांसाठी. कारण की आपण पाहतोय मैदानामध्ये तब्बल 4 धावा पूर्ण केल्यात. पहिल्यांदाच आपण चित्र पाहतोय बॉक्स क्रिकेट मध्ये की 4 धावा धावून घेतल्यात या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 4 ने पुढे सरकेल. इन डबल फिगर मध्ये 13 धावा धावफलकावरती. डिपल शाह आणि विकास कांबळे ही जोडी आपण पाहतोय. चेंडू शिल्लक 2 अजूनही या षटकातील 13 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 14 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. स्ट्रॉंग अपील आपण पाहतोय 20 निर्धाव चेंडू सांगत होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती 13 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. तेरा चेंडू मध्ये आपण पाहतोय 20-36 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली सामन्यावरती की सामना कोण जिंकेल. कारण की अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. खुल्या गटातून कोणता संघ पुढे सरकेल टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल
यासाठी आपण पाहतोय ही लढत आहे, यासाठी हा सामना आपण पाहतोय. 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. सुरेख चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि तोपर्यंत आपण पाहतो 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. तर बघा, मी पुन्हा एकदा सूचना करतोय, उद्याचा पहिला सामना ठीक 1 वाजता असेल. तन्मय प्रतिष्ठान विपक्ष श्री गणेश विक्ट्री स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये. तर आपण पावणे 1 वाजता रिपोर्टिंग करायचे. ठीक 1 वाजता पहिला चेंडू पडेल याची नोंद घ्यायची आहे. जो संघ उपस्थित राहणार नाही त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि जो संघ जिंकेल तो संघ ओमसाई कुंभारखान पाडा या संघासमोर फाईट करेल. तो सामना असेल 1:40 तर नक्कीच 2:20 4 संघांमध्ये ड्रॉ उडवला जाईल. आणि पहिली सेमीफायनल 2:30 वाजता सुरू होईल. दुसरी सेमीफायनल 3:30 3:30 वाजता सुरुवात होईल. तदनंतर अंडर 16चा एक प्रेक्षणीय सामना असेल ठीक 4:30 वाजता. आणि 5:30 वाजता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना असेल. ठीक 6:30 वाजता दुसरा प्रेक्षणीय सामना असेल. आणि ठीक 8 वाजता अंतिम सामना म्हणजेच मेगा फायनल असेल. याची आपण नोंद घ्यायची आहे. उद्याचं हे शेड्यूल आहे या स्पर्धेचं. ठीक 1 वाजता पहिला सामना असेल. प्लीज दोन्ही संघांना विनंती असेल, विक्ट्री स्पोर्ट्स संघ आणि तन्मय प्रतिष्ठान संघ 1:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायचंय. गोलंदाज सूरज एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 16. ज्या खेळाडूने देवा प्रतिष्ठान गाजवलं, ऐरोलीची स्पर्धा ज्या खेळाडूने BCL गाजवलं, तोच खेळाडू आपण पाहतोय या मैदानावरती अप्रतिम कामगिरी करतोय. आणि यावर्षीचा हंगाम याच खेळाडूने गाजवलाय. सूरज उपाध्याय आपण पाहतोय. एक नवा सितारा भेटलाय अंडर क्रिकेट विश्वाला सूरज उपाध्यायच्या नावाने. अप्रतिम फटका आपण पाहतो. झेलची संधी आहे. ऋतिक गोडे चुकलं नाहीये. पहिलं यश मिळतंय या 20 आपण पाहतोय सूरजला. आणि पहिली सफलता प्राप्त करतोय आपण पाहतोय दिनकर काका स्मृती संघ. दीपक येतोय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3. तर स्ट्रायकला फलंदाज आपण पाहतोय 20 विकास कांबळे. नक्कीच विकास शांत आहे. मोठी फटकी येत नाही विकासच्या बॅट मधून, कारण की याचं कारण अप्रतिम गोलंदाजी होते. फुलटॉस चेंडू फायदा उचलू शकला नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. 9 चेंडू मध्ये 8 चौकार मारावे लागतील. नक्कीच समीकरण थोडंसं महाग झालंय. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय. अप्रतिम गोलंदाजी होते. जॉर्ज 11 कल्याण संघाच्या माध्यमातून अर्थात दिनकर काका स्मृती हा संघ आपण पाहतोय. आठ चेंडू जिंकण्यासाठी 8 चौकारांची गरज. एकूण 32 धावांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 8 चौकार मारावे लागतील. एकदा पूर्ण करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल.
7 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सूरज. अप्रतिम फटका आपण पाहतोय. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली. 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज अशक्य आहे. परंतु आपण पाहतोय गतवर्षी आपण एक चमत्कार पाहिला होता शुभम. 6 चेंडू मध्ये 31 धावांची गरज होती. चोळेगाव संघाला विक्रांत केने ट्रॉफी मध्ये चोळेगाव विपक्ष काठी असा सामना सुरू होता आणि तब्बल 33 धावा बनवल्या होत्या त्या षटकामध्ये विक्रांत पाटीलने. नक्कीच एक चमत्कार घडला होता अंडरम क्रिकेट मध्ये. तब्बल 31 धावा चेस होताना आम्ही पाहिल्यात एका षटकामध्ये. सहा चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. सॅम्युअल आहे संघनायक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती येतोय या अंतिम षटकामध्ये. 6 चेंडू 30 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल. कारण की 6 चेंडू मध्ये जरी 6 चौकार मारले तरी सामना जिंकू शकत नाहीये. 20 आपण पाहतोय तो म्हणजेच आई स्वराज्य गावदेवी 11 काटीमानवली संघ. 5 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना आपण पाहतोय. आणि वाईटचा इशारा येतो. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. 5 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. स्विच हिट करतोय चांगलं क्षेत्ररक्षण. सुनील विश्वकर्मा आहेत उर्फ गांगुली या नावाने सुपरिचित आहेत. 4 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 27 धावांची गरज. फक्त पराभवाचं अंतर कमी करण्यासाठी हा सामना सुरू आहे. सामना जिंकलाय आपण पाहतोय 20 दिनकर काका स्मृती या संघाने गतवर्षीचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय या 20 सुपर 4 मध्ये याही वर्षी प्रवेश करतोय. आपण पाहतोय की शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. नक्कीच अंडरम क्रिकेट मध्ये चौकाराला खूप महत्व आहे परंतु या चौकाराला अजिबात महत्व नाहीये कारण की या चौकारासाठी खूप उशीर झालाय. चेंडू शिल्लक आपण पाहतोय 20 2 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 22 धावांची गरज. आणि आपण पाहतोय 20 टॉपेज लागतोय. फलंदाज बाद आहे. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 22 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. रोहन येतोय नवीन फलंदाज. 1 चेंडू आणि 22 धावांची गरज. तो सामना जिंकतोय आपण पाहतोय या 20 तब्बल 18 धावांनी सामना जिंकतोय आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय. आपण पाहतोय दिनकर काका स्मृती संघ विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय राहुल सुरवाडे. आपण या लॅबो या सामन्याचा मॅन ऑफ द